आज माफी मागतोय छत्रपती शिवाजी महाराजांची। माफी यासाठी मागतोय कारण काही मुली छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची ज्या पद्धतीने टिंगल टवाळकी करतायत ना, ते पाहता कुठेतरी मनाला खूप दुःख झालंय। एकदा हे पोस्टर जे मी तुम्हाला खाली दाखवतो ना या मुलीच्या हातामध्ये, ते जरा झूम करून बघा। त्या पोस्टरवर तिने असं लिहिलंय, एक वेळेस गाऊनवर ओढणी घेणारी चालेल भावा, पण लोहगडावर घेऊन जाणारी नको, कारण जीवन आहे तो जहान आहे। या मुलीला मला फक्त एवढं सांगायचंय, तुला लाज वाटायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ल्यांची अशा पद्धतीने आपण टवाळक्या उडवतोय, टिंगल्या करतोय, लाज नाही वाटली का? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ल्यांसाठी, या स्वराज्यासाठी, या काळ्या मातीसाठी आयुष्यभर जो संघर्ष केला, यासाठी केला होता। आणि तुला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय, तुझ्या अंगावर जे आज कपडे आहेत ना, तुझ्या आईच्या अंगावर जे आज कपडे सुरक्षित आहेत ना, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहेत। आज आपण एक काय घटना घडली लोहगड किल्ल्यावर, लोहगड किल्ल्याची अशी बदनामी करतोय। लोहगड किल्ल्याचं पावित्र्य माहिती आहे का? छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला महाराजांचा इतिहास माहिती नाहीये ना, कमीत कमी अशा पद्धतीने महाराजांच्या गड किल्ल्यांच्या टिंगल्या सुद्धा करू नका। एवढ्या घाण, एवढ्या क्रूर पद्धतीने आपण महाराजांच्या गड किल्ल्यांची विटंबना म्हणा किंवा टिंगल्या टवाळक्या उडवतोय। अरे लाज वाटायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केलाय या गड किल्ल्यांसाठी। एक घटना घडली, एका मुलीनं लोहगड किल्ल्यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन गेली, खाली ढकलून दिलं, कारण तो तिला आवडत नव्हता, त्याच्याशी तिला लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिने त्याला लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिलं। मग आता एक ती घटना घडलीये, ती घटना दुर्दैवी आहे, म्हणून काय आपण मग आता छत्रपती शिवरायांच्या लोहगड किल्ल्याची अशा पद्धतीने विटंबना करणार आहे, लोहगड किल्ल्याला अशा पद्धतीने बदनाम करणार आहे? अरे लाजा वाटू द्या। आणि तुला एकच सांगायचंय, तुझ्या अंगावर कपडे, तुझे आज रस्त्यावर सुरक्षित फिरतीये ना, माझ्या राजामुळे, त्यामुळं अशा पद्धतीने कुणीही बदनामी करू नका। हे तुम्ही फक्त आणि फक्त महाराजांच्या गड किल्ल्याच्या टिंगल्या टवाळक्या नाही करताय, तर खऱ्या अर्थानं हे जे तुम्ही कृत्य करताय ना नीच, हे कृत्य करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना, तुम्ही सरळ आणि स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी सुद्धा खेळायला लागलेले आहात। लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवा।